महोदय, सोलापूर शहरामध्ये मटका, जुगार, पत्ते क्लब, स्पा, व्हिडिओ गेम, अवैध बार असे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहेत। अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून संरक्षण मिळतंय। गेल्या काही महिन्यात सोलापूर शहरात खून, दरोडे, जबरी चोरी, गंभीर गुन्ह्यात वाढ झाली आहे। भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अवैध धंद्याविरोधी आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास कदम म्हणून कार्यकर्ते आहेत, त्यांनी उपोषण केले। त्यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न आणि त्यांचे बदनामीकारक आरोप त्यांच्यावर केले जातात। अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न सोलापूर शहरात फार अवघड आहे, फार गंभीर आहे आणि उपोषण करणाऱ्या माणसाला पोलीस कोणी जाऊन भेटत नाहीत। त्याचे मुद्दे काय आहेत, एक असो किंवा 100 असोत, पण उपोषण चालू आहे आणि उपोषण पोलिसांच्या नाकर्तेपणावर आहे, तरी पोलीस त्याची नोंद घेत नाहीत। अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती आहे की या उपोषणाची नोंद घ्यावी, त्यांनी घेतलेल्या मुद्द्यांची नोंद घ्यावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आंदोलनकर्त्याला योग्य सुरक्षा द्यावी। तसेच सोलापूर शहरातील सर्व अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करावी। राजरोस धंदे चालू आहेत सोलापूर शहरात। आपण सोलापूरचा अंदाज घेतला तर तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी म्हणून मी स्थगन मांडलेला आहे।